नमस्कार सर्वांना. थोडक्यामध्ये आपले स्वागत आहे. आज राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षणाची सोडत केलेली आहे. यामध्ये सर्व महत्त्वाच्या महानगरपालिका असतील जसं की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, पिंपरी चिंचवड या सर्वांचे आरक्षण सोडत केलेले आहे. आज आपण पुणे महानगरपालिकेबद्दल बोलणार आहोत, त्याच्या आरक्षण सोडतीबद्दल. पुण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं सर्वसाधारण महिला यासाठी महापौर पदाचे आरक्षण सोडत केलेलं आहे. आता पुण्यामध्ये भाजपचा महापौर बसणार आहे. निवडणुकीमध्ये 165 पैकी 119 जागा भाजपला मिळाल्या होत्या. अर्थात स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे भाजपचा महापौर बसणार आहे, फिक्स आहे. आता भाजपकडून सर्वसाधारण महिला या गटातून निवडून आलेल्या साधारणतः 39 महिला आता त्यांच्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आणि ज्या काही प्रबळ आणि इच्छुक उमेदवार आहेत सर्वसाधारण महिलांमधून ज्या निवडून आलेल्या महिला आहेत त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. यामधून पहिला म्हणजे इच्छुक आणि प्रबळ उमेदवार आहेत वर्षा तापकीर. आता या वर्षा तापकीर प्रभाग क्रमांक 37मधून निवडून आलेले आहेत, जो शंकर महाराज मठ आणि बिबीवाडी मानला जातो. हा जो प्रभाग आहे निवडून आलेले आहेत. साधारणतः 4 वेळा सलग चौथ्यांदा त्यांचा विजय झालेला आहे. म्हणजे 2007, 2012, 2017 आणि पुन्हा 2026 अशा सलग 4 वेळा त्यांचा विजय झालेला आहे. त्यानंतर आहेत मानसी देशपांडे. मानसी देशपांडे यांचा या प्रभाग क्रमांक 20मधून विजय झालेला आहे. शंकर महाराज मठ बिबीवाडी जो प्रभाग आहे त्यामधून, आणि पहिल्यांदाच त्या नगरसेविका झालेल्या आहेत, पण त्या प्रबळ आणि इच्छुक आहेत. त्यानंतर आहेत मंजुषा नागपुरे. मंजुषा नागपुरे यांचा प्रभाग क्रमांक 35मधून विजय झाला आहे, जो सन सिटी आणि माणिक बाग इथून त्यांचा विजय झालेला आहे. आणि सलग 3ऱ्यांदा त्यांचा विजय झाला आहे. आणि विशेष म्हणजे ह्यावेळेस त्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आहेत. म्हणजे जे काही 2 उमेदवार भाजपचे बिनविरोध निवडून झाले होते, त्यामध्ये नायर आणि मंजुषा नागपुरे असे 2 जण आहेत. आणि मंजुषा नागपुरे सलग 3ऱ्यांदा नगरसेविका झाल्या. आता त्या एक प्रबळ आणि इच्छुक उमेदवार आहेत महापौर पदासाठी. आणि त्यानंतर आहेत रंजना टिळेकर. रंजना टिळेकर ह्या प्रभाग क्रमांक 40मधून निवडून आल्या. आता जो कोंडवानी येवलेवाडी मानला जातो तो. आता विशेष म्हणजे रंजना टिळेकर सलग 6 वेळा त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्या आता. आणि सर्वात विशेष गोष्ट म्हणजे त्या भाजपचे विधान परिषदेचे आमदार येतं योगेश टिळेकर यांच्या मातुश्रीता. आणि भाजपने ह्यावेळेस एक रूल काढला होता की जे काही नेते लोक असतील सध्याचे स्टँडिंग लोक, त्यांच्या घरामध्ये उमेदवारी द्यायची नाही. पण याला योगेश टिळेकर यांच्या घरात उमेदवारी देण्यात आली होती आणि त्यांच्या मातुश्रीला 6व्यांदा उमेदवारी देण्यात आली. आणि सलग 6 वेळा त्या निवडून आलेले आहेत. त्याही म्हणजे प्रबळ उमेदवार येतात महापौर पदासाठी. आता यामध्ये अजून काही उमेदवार आहेत जसं की ऐश्वर्या पठारे. बापूसाहेब पठारे आमदार वडगाव शहरीचे, त्यांच्या सून आहेत त्यांनी अगदी म्हणजे निवडणुकीच्या तोंडापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तिकीट मिळवलं आणि त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या. त्यानंतर आहेत स्वर्धा बापट. जो शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडई जो परिसर आहे प्रभाग, तिथून त्या निवडून आल्या आता. आणि माजी खासदार गिरीश बापट यांच्या त्या सून आता. आणि त्याही म्हणजे ह्यावेळेस प्रबळ उमेदवार आहेत, पहिल्यांदाच निवडून आल्या पण इच्छुक आहेत आणि प्रबळ आहेत. यामध्ये अजून काही नावं आहेत, आपण ते वाचूया. ऐश्वर्या पठारे असतील, त्यानंतर आहेत तृप्ती भरणे, त्यानंतर श्वेता गलांडे, त्यानंतर आहेत कविता गलांडे, त्यानंतर सपना छाजेड, रुपाली पवार, अल्पना वरपे, त्यानंतर आहेत मनीषा बुटाला. या मनीषा बुटाला कोथरूडमधून येतात, जिथून केंद्रीय मंत्री मोहोळ येतात, त्याच प्रभागातून, त्याच जो काही भाग आहे त्या भागामधून येतात. त्यानंतर आहेत पूजा जागडे, त्यानंतर आहेत निवेदिता एकबोटे. आता या एकबोटेसुद्धा इच्छुक आहेत, त्या पहिल्यांदाच निवडून आल्या. आता साधारणतः 200-300 मतांनी त्यांचा विजय झाला आहे, पण तरीसुद्धा त्या इच्छुक आहेत. त्यानंतर आहेत सारिका घुले, त्यानंतर उज्ज्वला जंगले, त्यानंतर पायल तुपे, त्यानंतर आहेत मालिंदा पुंडे, त्यानंतर कोमल शेंडकर, त्यानंतर तन्वी दिवेकर, त्यानंतर मानसी देशपांडे ज्यांच्याबद्दल आपण बोललो, ज्या प्रभाग क्रमांक 20मधून निवडून आल्यात पहिल्यांदाच, त्या इच्छुक उमेदवार येतात आणि प्रबळ पण येतात. त्यानंतर आहेत मनीषा चोरबेले, त्यानंतर आहेत अर्चना पाटील, त्यानंतर उज्ज्वला यादव, त्यानंतर आहेत स्वर्धा बापट यांच्याबद्दल आपण बोललो, गिरीश बापट यांच्या सून येतात आणि पहिल्यांदाच निवडून असले तरी इच्छुक आहेत त्या. त्यानंतर आहेत ऐश्वर्या थोरात, त्यानंतर लता गौड, त्यानंतर रेश्मा बराटे, त्यानंतर तेजश्री पवळे, ज्योत्स्ना कुलकर्णी आणि वासंती जाधव. या दोघीसुद्धा विशेष म्हणजे ज्योत्स्ना कुलकर्णी आणि वासंती जाधव यांचे नाव चर्चिले जात आहे, कारण या जो केंद्रीय मंत्री मोहोळ यांचा जो प्रभाग आहे ज्यामधून ते निवडून यायचे, त्याच प्रभागामधून ह्या दोघींचे निवडून आले जातात. आणि कदाचित जर कोथरूडला जर दिलं तर कदाचित त्यांच्याकडे जाऊ शकतं. त्यानंतर आहेत कोमल नवले, त्यानंतर जयश्री भूमकर, त्यानंतर सई थोपटे. आता या सई थोपटे त्याच आहेत ज्या 22व्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्या, सर्वात कमी वेळात. त्यानंतर आहेत वर्षा तापकीर ज्यांच्याबद्दल आपण बोललो,
ज्या प्रभाग क्रमांक 37मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर आहेत तेजश्री बदक, त्यानंतर प्रतिभा चोरगे, त्यानंतर रुपाली धाडवे, नंतर पूजा कदम, त्यानंतर रंजना टिळेकर यांच्याबद्दल आपण बोललो. आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री त्यानंतर सायली वांजळे या वारजेमधून निवडून आल्या आता. अगदी 3री-4थी टर्म असेल त्यांची आणि निवडणुकीत तोंडापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचं नाव चर्चेत आहे. त्यानंतर आहेत मयुरी कोकाटे आणि नंतर मानसी देशपांडे ज्यांच्याबद्दल आपण बोललो. तर या साधारणतः अशा 38 ते 39 महिला आहेत, सर्वसाधारण महिला ज्या भाजपमधून निवडून आल्या आता. आणि भाजपचा महापौर बसणार आहे, स्पष्ट आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. त्यामुळे सर्वसाधारण जो महिला जो गट ह्या वेळेस आहे यामधून यांच्यापैकीच एक जण पुण्याचा महापौर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. ही जी काही महापौर पदाची सोडत आहे ही पुढच्या 2.5 वर्षांसाठी आहे, ही लक्षात गोष्ट घ्या. आणि यामधून फक्त सर्वसाधारण महिला असेल ओपनच ही होणार नाही. कदाचित जी अनुसूचित जमाती आहे, जाती जमाती कुठली असेल, मागासवर्ग प्रवर्ग असेल, यामधल्या महिलासुद्धा यामध्ये महापौर होऊ शकतात. आता भाजप कोणाला महापौर करतं आहे याकडे आपल्या लक्षात राहिलंच. तुम्हाला काय वाटतं की या महिलांपैकी कोणती महिला पुण्याची महापौर म्हणून काम करेल किंवा कोणती महिलेने, कोणत्या नगरसेविकेने पुण्याचं महापौर म्हणून काम करावं असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.